पहिल्यांदा असं झालं की कुणी मोठा सेलिब्रिटी नाही, कुठला मोठा चॅनल नाही, कुठली कॉर्पोरेट कंपनी नाही. पूर्वी जसा एक सामान्य प्रोड्युसर सिनेमा रिलीज करायचा तसा आपण केला आणि फक्त लोकांच्या माउथ पब्लिसिटीवर आज महाराष्ट्रातला ब्लॉकबस्टर सिनेमा म्हणून देऊळ बंदकडे पाहिलं जातं. हे सगळे कलाकार आहेत. संगी पायगुडे तुम्ही बघितलीच. हा अतुल कुडले ज्यांनी दत्त्याचा रोल केला. पिट्याभाई छोटासा रोल होता पण सिनेमाचा क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणजे वाणी साहेबांचे सगळे पैसे खर्च करायला त्याच्याकडे होते. वैभव आघाव छत्रपती संभाजीनगरचा आहे. पवन पोटे अहिल्यानगरचा आहे. संकेत धुटकर नागपूरचा आहे. फडणवीस साहेबांच्या गावचा आहे तो. आता ह्याचं काम काय माहितीये का, हे चेहरे दिसतात आपल्याला पण तुम्हाला बघा सिनेमा खूप भारी ऐकू आला, डायलॉग त्याच्या मागचं म्युझिक. मग समजा स्नेहल चालली चालता चालता बघा ती पैज लावते तेव्हा असा पदर झटकते तेव्हा आवाज येतो किंवा दरवाजाची कडी मोहन जोशी सरांनी दरवाजा ढकलला आणि तो दरवाजा वाजला बघा धडक्याने. ते जे छोटे मोठे आवाज असतात तो जो काढतो किंवा तयार करतो तो साऊंड इंजिनियर किंवा साऊंड डिझायनर तो संकेत धुटकर. म्हणजे ही माणसं पडद्याच्या मागे असतात, कधी दिसत नाही पण सिनेमे या लोकांच्या जीवावर ब्लॉकबस्टर होतात. त्यामुळे आज मी त्याला मुद्दा म्हटलं तू ये. आणि एक नवीन आर्टिस्ट आम्ही इंट्रोड्यूस केलाय. म्हणजे तो आर्टिस्ट थोडा महागडा होता, आम्हाला परवडणारा नव्हता. त्यामुळे वाणी साहेबांना म्हटलं त्याच्याशी डील तुम्ही वेगळं करा. कारण म्हटलं तो आर्टिस्ट फेमस झाल्यावर बाकी कुणाला नाही डॉक्टरचा जीव नक्की घेणार. डॉक्टरला काही तो जगू देणार नाही. तो असा नवीन आर्टिस्ट राज देशमुख. आणि एक छोटासाच रोल आहे बँकेच्या अधिकाराचा जोशी. हा पण फ्रायडे क्लबचा आपला मेंबर आहे. एका इंटरनॅशनल कंपनीचा बोर्ड ऑफ डिरेक्टर आहे आपला सतीश करंजकर. एवढंच रोल केला पण केला. तात्पर्य काय, अनुप पुढे अनुप ये आणि मंदार आडकर आहेत का. पिक्चर बघा फेमस झाले. तुम्ही सोशल मीडियावर पाहिलं, तुम्ही बघा आता जगभर शो चाललेत. ऑस्ट्रेलिया, अमेरिका, सिडनी. छोटी छोटी पब्लिसिटी जे लोक करतात ते लीड मीडियाचा अनुप गोरे. लेखक दिग्दर्शकाच्या पलीकडे जाऊन खूप लोकांचा वाटा असतो सिनेमा ब्लॉकबस्टर करण्यात. ती ही माणसं आहेत अनुप गोरे. माझ्या मुळशी पॅटर्न पासून माझ्या बरोबर आहे हा माणूस आणि प्रत्येक सिनेमा सुपरहिट करण्यात त्याचा वाटा आहे. म्हणून ना मला ही माझी माणसं खूप महत्वाची असतात. छोटी छोटी असतात पण यांच्या जीवावर सिनेमे ब्लॉकबस्टर होतात. तर चला मंडळी ना, फ्रायडे क्लब आपण एक फॅमिली आहे लक्षात ठेवा. पुण्यामधल्या अत्यंत बुद्धिमान लोकांचा, पुणे शहराला मोठं करणाऱ्या लोकांचा हा क्लब आहे. राजेश पांडे ज्यांच्या सुपीक डोक्यातून हा क्लब तयार. या राजेशजी या. राजेश पांडे जे आमच्या सगळ्यांचं म्हणतो ना, अनेक बुद्धिमान लोकांना एकत्र करणारा बुद्धिमान मेंदू येतो. पुणे विद्यापीठामध्ये पुणे विद्यापीठाच्या छोट्या छोट्या गोष्टी या माणसामुळे सुसह्य होतात. आज इथं पुणे विद्यापीठाचे उपकुलगुरू पण आलेले आहेत. काळकर सर आले, चाकणे सर आलेले आहेत. आमचे सुनील महाजन कोषाध्यक्ष साहित्य संमेलनाचे. आणि मला आणि स्नेहलला का आमचे सुनील महाजन आणि निकिता मोघेंनी सुरुवातीच्या काळात खूप मदत केलेली लोक आहेत ती. निसर्ग हॉटेल ब्रँड, आमच्या मुळशीचा ब्रँड, मुळशी पॅटर्न टेस्ट मधला चोरगे साहेब आले. म्हणजे चोरडिया सर सूर्यदत्ता युनिव्हर्सिटीचे नाव घेतली तर दमेल मी. इतके मोठमोठे लोक आता इथं किंवा आपले जलसृष्टीवाले आलेले आहेत. तात्पर्य काय, इथं उपस्थित ज्यांनी आपली कला पाहिली हे खूप मोठे लोक इथं बसलेले. साहित्याला आंतरराष्ट्रीय दर्जा देणारे आणि 9 दिवसात
44 कोटी रुपयांची पुस्तकं विकणारे राजेश पांडे इथे. यावेळी 100वे साहित्य संमेलन पुण्यात होतंय. कितवं? 100वे. मोदी साहेब पंतप्रधान येणार आहेत आणि त्याचं सगळं नियोजन हे त्यांनी राजेश पांडेंकडे दिलेलं आहे. 2 इतिहास घडणार आहेत डिसेंबर आणि जानेवारीत. एक आपला पुस्तक महोत्सव जो इतिहास घडवतोय आणि दुसरं 100वे साहित्य संमेलन. त्यामुळं आपण सगळेजण भाग्यवान आहोत की आपण फ्रायडे क्लबचे मेंबर आहोत. फ्रायडे क्लबची मेंबरशिप आता थांबवलेली आहे खूप, कारण सिलेक्टेड लोक घ्यायचे, त्यामुळे आता मारामाऱ्या चालल्या आहेत त्या मेंबरशिप साठी. पण अगदी सिलेक्टेड मेंबरशिप आहेत. पण पुणे शहराचा जर चेहरा मोहरा भविष्यात बदलला तर त्याला कारणीभूत असेल हा फ्रायडे क्लब. लक्षात ठेवा. मी पण स्वतःला भाग्यवान समजतो की राजेश पांडे सरांनी आणि राज देशमुखांनी आमच्या डॉक्टरनी या फ्रायडे क्लबचं मेंबर आम्हाला करून घेतलं. 11 पिढ्या आपल्या डॉक्टरच्या 11 पिढ्या आयुर्वेदात काम करतायत. लक्षात ठेवा. पेशवे काळापासून पेशव्यांच्या काळात सुद्धा यांचं घराणं आयुर्वेदाचं काम करत होतं. आज पुण्यामध्ये 100 एकरचं हॉस्पिटल असलेला एकमेव माणूस आहे. 100 एकर. 96 एकरच म्हणतो राजकारण, 4 एकर म्हणे याच्या वडिलांनी त्याच्या नावावर केली. तर चला मंडळींनो, स्नेहलचा हा पहिलाच पिक्चर होता मोठ्या रोलचा. तिला नाटकामध्ये खूप अवॉर्ड आहेत. परत ती आपल्या वेदांवरती आणि उपनिषदांवरती पुराणावरती खूप काम अभ्यास करते. भीष्म युनिव्हर्सिटीची तिला डिप्लोमा पण तिचा कंप्लीट झालेला आहे. तिचा प्रयत्न चाललाय आता त्याच्या डिग्री करण्याचा. फ्रेंच लँग्वेज मध्ये तिचं मोठं काम आहे. आपल्या काही गोष्टी फ्रेंच मध्ये ट्रान्सलेट करण्याचं ती प्रयत्न करते. अभिनय करायला तयार नव्हती. मी भांडून करायला लावला. कसा वाटला? तर चला मंडळींना, तुम्ही आज इथं आला, मला खूप बरं वाटलं. साबळे सर, आमचे साबळे सर पण आले.